हॅलो फ्रेंड्स, मी आहे पूनम. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असताल. चला तर आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, आम्ही इकडे निघलो होतो रात्रीच्या 2ला बाहेर जाण्यासाठी. आता बाहेर कुठे हे तर मी लास्टला सांगणार, कारण तुम्ही लास्टपर्यंत बघाल मग. ठीक आहे. तर आम्ही निघलो होतो बाहेर जाण्यासाठी रात्रीच्या 2ला. एवढी थंडी होती, माझी तर झोपच आवरत नव्हती आणि मी पूर्ण गाडीमध्ये एका साईडला मी आणि एका साईडला परी आकाशच्या मांडीवर झोपून घेतलं होतं. त्याला रात्रभर झोपून नाही दिलं, आम्ही दोघी झोप घेतली. त्यानंतर आता कुठे निघलं हे तर मी लास्टला सांगणार आहे. म्हणले जसं की इकडं पॅक बी होऊन निघलो होतो, कारण भरपूर थंडी होती. आणि नंतर एवढी रात्र होती, पण माणसाच्या पोटाला कळतं की रात्र आहे, भूक नाही लागत, पण गाडीला असं कळत नाही. त्यामुळं गाडीला जरा खाऊ घातलं. ठीक आहे. त्यामुळे CNG वगैरे भरून घेतला आणि इकडं मॉर्निंग व्ह्यू पाहू शकता. भाई असला छान होता, म्हणजे मी खूप दिवसांनी हा व्ह्यू पाहिला म्हणून, कारण माझ्याच्याने लवकर उठणं होत नाही. मी खूप आळशी आहे. माझ्याशिवाय 9 वाजल्याशिवाय तर उठतच नाही मी. उठलं तर कधी हुकून चुकून 8ला उठत असेल. त्यानंतर इकडं मॉर्निंग व्ह्यू तर पहा किती छान आहे. आणि इकडं माझा छोटूसा भाचा म्हणजे माझे टिंकू पण पहा किती छान एन्जॉय करतोय त्या व्ह्यूला, कारण खूप छान म्हणजे खूप छान मॉर्निंग व्ह्यू होता. मला तर खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही एका जागेवर थांबलो, चहा वगैरे घेतला आणि सकाळ सकाळ जसं गाडीला भूक लागली होती तशी माझ्या पोटाला पण लागली होती. त्यामुळं मी थोडासा वडापाव खाल्ला, कारण तिथं दुसरं काही नव्हतं. असं तर मला जात नाही, पण बाहेर कुठं गेलं ना आगाऊ चाळे सुचतात, भूक लागते सारखी. त्यानंतर इकडं सकाळ झाली. आकाश बोलला, तुम्ही रात्रभर माझ्या मांडीवर झोपून आलात, आता मी झोपतो. म्हटलं ठीक आहे, झोप मग. त्यानंतर तो झोपी गेला आणि आम्ही असंच पोहोचलो मग पुन्हा जिथं जायचं होतं तिथंच. त्यानंतर आम्ही रूमवरती गेलो वगैरे. आणि इकडं पहा कुठं का असताना पण गेम सोडायची नाही भाई. मी तो सोचती हूँ क्या यार, क्या जिंदगी आहे. कुठं पण जा यार, ह्याची गेम स्टॉपच होत नाही. मला तर खूप राग येतो, पण काय करणार. मी इकडं माझे ब्लॉग घेत होते. नंतर मी माझं आवरून घेतलं, रेडी वगैरे झाले, मस्त तिथं जाऊन फ्रेश झाले आणि इकडं मेकअप पण करून घेतला. त्यानंतर इकडं साडी वगैरे पण घातली होती. आणि आत्ता मी सांगणार आहे, आवरून वगैरे घेतलं आणि कुठं गेलो ते पण सांगते. इकडं आवरून वगैरे घेतलं आणि आम्ही आलतो स्वामींच्या दर्शनाला, म्हणजेच अक्कलकोटला. कारण खूप खूप दिवसाचं चाललेलं, फक्त जायचं जायचं जायचं, पण फायनली आज तो दिवस आलता. आणि खरंच खूप छान, जास्त म्हणजे खूप छान वाटत होतं मला तर, कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती जायचं. आणि आम्ही त्यामुळे ॲनिव्हर्सरीला प्लॅन केला होता की आपण आपल्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला तिथंच जायचं. आणि त्यानंतर मग आम्ही असं रेडी वगैरे होऊन गेलो स्वामी आणि निघले आमचा मोर्चा मंडळी बाहेर. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण सोबत गेलो फॅमिली. सो आमचा टिंकू तर झोपलेलाच होता. आणि निघलो बघा रोडवर चालत चालत, मस्त. जास्त काही लांब नव्हतं, नाहीतर म्हणता असं कुठं गेलता चालत चालत. त्यानंतर इथं गंध वगैरे लावून घेतला. आणि काय असो पण असो, पण मला गंध लावायला खूप जास्त आवडतं. त्यानंतर इकडं मग हे पण घेतलं देवाला, ताट वगैरे पण घेतलं, नारळ वगैरे पण घेतलं. आणि माझं तर लक्ष एकावरच असते, बाहेर कुठं घेतलं काही पण दिसू ते घ्यायचंच. आणि असं माझं होत नाही सगळं घेणं, पण काहीतरी घेते. बिकॉज मला एवढं अमीर नाही बनवलं यार अंबानी एवढं, की मी जे गोष्ट घ्यायची ठरवलं ती माझ्या घरात येईल, जाऊ द्या. त्यानंतर इथं आतमध्ये आल्यावर असलं छान वाटत होतं ना बाई स्वामींपाशी, म्हणजे खूप छान अशा वाईब्स येत होत्या, एकदम पॉझिटिव्ह, खूप छान वाटत होतं. आणि मी तुम्हाला पण दर्शन होईल असा ब्लॉग टाकला, यामध्ये छोटीशी क्लिप टाकली, ॲड केली आहे. सो पहा. आणि मला तर खूप जास्त छान वाटलेलं. त्यानंतर आमचे दर्शन वगैरे खूप छान असे झालेले. दर्शन वगैरे झाले आणि फोटोज वगैरे पण काढले आम्ही, व्हिडिओज पण काढले, कारण माहीत नाही म्हटलं पुन्हा कधी येणं होईल कधी नाही. बट आत्ता आलो आहे तर घ्या काढून. चला तर. आणि दर्शन वगैरे झाले, मग निघलो आम्ही पुन्हा रिटर्न. आणि एवढी भूक लागलेली, कारण फक्त चहा घेतलेला सकाळी. आणि मग म्हटलं आता काहीतरी खायचं, पण इथं प्रॉपर काही भेटत पण नव्हतं खायला. प्रसाद वगैरे पण घेतलेला मी इथून माझ्या फ्रेंड्ससाठी घेतलेला, कारण मला त्यांनी सांगितलेलं. त्यानंतर आलो रूमवरती, खायला घेऊन आलो. तिथंच खाणार होतो, पण झालं असं की हा टिंकू खूप मस्ती करत होता. म्हटलं नको ह्याला खेळायला भेटाना, म्हणून रूमवरती आलो पार्सल घेऊन आणि मग तिथंच खाल्लं. तर हा मला एवढा मारत होता, पाहू शकता, माझं पूर्ण तोंड जोडत होता. जाऊ द्या. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, मस्त आराम केला, रिलॅक्स केला. आणि आमचं प्लॅनिंग तर असं चाललेला की अजून दुसरीकडं कुठंतरी जायचं,
पण थंडी पण खूप होती आणि छोटं बाळ होतं सोबत, त्यामुळं नाही जाऊन झालं कुठंच. म्हणून असं विचार केल्यानंतर की मग जाऊ द्या, रिटर्नच जाऊयात. आणि हा छोटू मला एवढ्या वेळ मारत होता ना, तुम्ही विचार नाही करू शकत. पण जाऊ द्या मी म्हटलं. त्यानंतर आम्ही पुन्हा निघलो रिटर्न येण्यासाठी आणि आम्ही रिटर्न खूप फास्ट आलतो. तर तुम्हाला विचार असेल कसं आलात, तर आमचा ड्रायव्हर भाई असला डेंजर होता ना, पाहू शकता. माझा फ्युचर जावई आहे हा. म्हणजे माझा टिंकू गाडी चालवत होता, म्हणून आम्ही खूप फास्ट चाललो होतो. आणि असली भन्नाट ड्रायव्हिंग करतो ना बाई, काही सांगायचं नाही. तुम्हाला वाटत असेल खोटं बोलते, तर हे बरोबर आहे. चला तर जेवण वगैरे केलं आणि घरी आलोत. बाय बाय.